एन्काउंटरचा प्रश्न थोडा बाजूला ठेवा, कारण एन्काउंटरचे मला प्रश्न विचारले पुरावे काय आहेत का? सरकार काय वेळ नाही की पुरावे किंवा मला कोणी आदेश, एका पत्रकाराने मला प्रश्न विचारला तुम्हाला काय आदेश दिलाय का? अरे एन्काउंटरचा आदेश देतील का बघा? तर ते बंद दाराच्या आडच्या चर्चा आहेत त्या एन्काउंटरच्या ज्या काही आहेत. पण जे मी पुरावे देतोय त्याच्यावरती तुम्ही विचारा ना मला. पहिले दाखवतो ना. पहिले माझ्या अकाउंटला 10 लाख रुपये आले ज्या दिवशी मतदान होतं, ते पहिले अकाउंट एक एक पुरावा घ्या. मी गडबड करू नका. खाली धरा. एवढं गडबड काय करता? मी थांबणार, मी जाणार नाही ना कुठे. थांबा. पुरावे टाकलेले आहेत ना, अकाउंट स्टेटमेंट. मतदान कोणत्या दिवशी झालं ते तारीख सांगा, कोणाला माहिती? 23 ला झालं. 21 का 23? एक मिनिट हळूहळू मला बघू द्या. 21/10/24 ना. हे तुमच्या इंस्टाग्राम वरती हे पुरावे सगळे आहेत ना? बाकीच्यांना ज्यांना नाही आहेत त्यांना दाखवू द्या ना मला, कारण पत्रकारांचं कसं आहे, धनंजय मुंडे वाल्मिक कराडची जी कंपनी आहे संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई, त्याच्यात महादेव कराड आणि काळे हे पार्टनर आहेत. त्यांच्या कंपनीतून माझ्या पेमेंटच्या अकाउंटला 10 लाख आले, 7.5 परत केले. 2.5 लाखामध्ये आता माझा हे बाकीचा उरलेला खर्च चालू आहे. थांबा. तुमचा खर्च त्यातच चालू आहे. आता त्यातनच करणार ना. आता काय करणार मी? जे काही पगारातली सेव्हिंग आणि त्यातला खर्च. बरोबर. हो मेघराज, मी सांगितलं होतं की 7.5 परत दिलेले आहेत आणि 2.5 राहिलेले तेही मी अजून प्रामाणिकपणे देईन. 17 परत कशी दिले? कॅश की कॅश, दुसरे ट्रान्सफर, माझा अकाउंट? हे सगळे पैसे कशासाठी दिले होते तुम्हाला? 10 लाख रुपये अमाऊंट का दिली होती? तुम्ही शांत बसायचं. ज्या काही घेतलेलं हे बघा, माझ्याकडे 416 रुपये बॅलन्स होतं. 416 तारीख दाखवतो. 21/10/24 तारीख बघा. 21/10/24 कोणी पाठवले? मग तुम्ही म्हणतात 50,000 द्यायचे होते. तुम्ही म्हणतात एन्काउंटरचा आताच घेऊ नका. एन्काउंटर थोडं बाजूला ठेवा. हे पैसे कशासाठी आले होते? ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं. जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं. माझी ड्युटी बघा. 4-5 प्रश्न विचारा. त्यांना कोणी विचारताना प्रश्न एकदम पत्रकार बघितले एकदम असे प्रश्न विचारतात ना अजितदादाला, गृहमंत्र्याला, की कासले असं बडबडतोय, कासले दारू पिऊन बोलतोय, असं तुम्ही निगेटिव्ह विचारू नका. कासलेंनी पुरावा दाखवलाय. मतदानाच्या दिवशी 10 लाख रुपये त्याच्या अकाउंटला जमा झालेत असा प्रश्न विचारा. आणि त्याच दिवशी त्यांना तिथे ड्युटी होती ईव्हीएम जवळ, तिथून का काढलं? जेव्हा मनुष्यबळाचा म्हणजे अपुरं मनुष्यबळ होतं परळीला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री. बघा तुम्ही तो एन्काउंटरचा मुद्दा घेताय आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला, कितीच हजेरी. बरं, माझं ऑर्डर आहे. सगळे भेटेल तुम्हाला. निवडून आले असं म्हणायचं. हा, चुकीच्या पद्धतीने आले. फ्रॉड केला धनंजय मुंडे नाही पूर्ण सरकार. जर एकनाथ शिंदे जर सरकार सोडलं ना, एवढे अजितदादांचे सीट येऊ माझ्यावर गुन्हा दाखल झाला. काल मी परवा दिवशी चॅलेंज दिलं होतं माझं. बघा, उस्मान शेख एलसीबीचे पीआय म्हणजे चॅलेंज दिलं होतं मी. एसपीला चॅलेंज दिलं होतं मी की माझ्यावर गुन्हा दाखल नाही अजून आणि तुम्ही माझं लोकेशन काढताय, मला माणसं पाठवताय. तर त्यांनी एक गुन्हा दाखल केला जो मी महिनाभरापूर्वी बोललोय. काहीतरी कुत्रा शब्द वापरलाय. लातूर जिल्ह्यामध्ये अमित देशमुखांविरुद्ध कुत्रा जरी उभा केला तर निवडून येईल असं मी विधान केलं होतं. त्याच्यावरून अॅट्रॉसिटी दाखल केलाय. काहीतरी अजून त्याच्यात मॉर्फिंग केलं असेल. मी बघितलं नाही अजून तो व्हिडिओ. काय डिटेल्स आहेत तुमच्याकडे? एफआयआर आहे ना माझ्याकडे. सांगताल एफआयआर नंबर आणि पोलिसांनी तुम्हाला संपर्क वगैरे काय केलाय का? पोलीस माझ्या पाठीमागे होते. पोलीस दिल्लीला पण होते. पोलीस सगळीकडे संपर्क केलाय. आता सुद्धा एका पोलिसांचा फोन आला होता, कुठे काय हजर होत आहे. मागणी माझी एवढीच आहे. एका बिल्डरच्या सांगण्यावरून जो एक बिल्डर आहे, ऐका शांत ऐका, गडबड करू नका. जो एक बिल्डर आहे सुरतचा, जो माझा 5 वर्षापासूनचा मित्र आहे, त्याच्या घरी मी गेलो आणि त्याच्या घरात आणि त्याच्या ऑफिस मध्ये मी थांबलो. त्याच्या ऑफिस मध्ये मी बेड काढला, त्याच्या बेडवरती आराम केला. हे फोटो आणि काही चुकीचे पैसे आलेले कोणाच्या अकाउंटला आलेत, त्यांनी पाठवलेत का, माझ्या आलेत का? माझ्या एवढे झाले 10 लाख धनंजय मुंडेचे, ते मी आज शो करतोय. पण त्यांनी काहीतरी चुकीचे दाखवलेत.
ज्या अकाउंटला की पैसे पाठवले त्याच्यावरून मला निखिल गुप्ता मान्य एडीजी यांनी सस्पेंड केलं 6 तासात त्या बिल्डरच्या सांगण्यावरून. म्हणजे निखिल गुप्ताची आणि त्यांची पार्टनरशिप आहे जी राज शॉपिंग सेंटर निधी शॉपिंग सेंटर सर्व पेपर तुम्हाला देतो मी ते निखिल गुप्ताचे आहेत माननीय एडीजी महाराष्ट्राचे. तर त्यांनी मला 6 तासात इन्क्वायरी पत्र यायला 48 तास जातात 6 तासात माझी इन्क्वायरी केली आणि संपवलं. मला मी बघावं जे माझ्यावरती 7 बदल्या झाल्यात माझ्या मित्रांनो 7 बदल्या 2 वर्षात ज्युनियर तुकाराम मुंडे बनवले मला खऱ्या अर्थानं. हा तर तुम्ही हा आवाज उठवा 4-5 प्रश्न विचारा सगळ्या मीडियाला सांगू ऐका 4-5 प्रश्न आले नाही. आता मी जाऊ इथलं डिसिप्लिन कडे वगैरे प्रॉपरच्या किंवा सीपी वगैरे सीपी ऑफिस जे काय आता इथलं बघतो मी चॅलेंज याच्यासाठी केलं होतं की मी अजून 15 दिवस जरी गेलो तरी भेटलो नसतो. पण मला काही पत्रकारांनी काही माझ्या मित्रांनी काही माझे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की तू फेस कर असं पळू नकोस. आणि मलाही वेगळं वाटत होतं की मी मोबाईल बंद करतोय आणि पोलिसांपासून लपंडाव खेळतोय त्याच्यापेक्षा म्हणलं फेस करू काय 8 दिवसाची जेल होईल 15 दिवसाची जेल होईल. आता पुढचं काय असणार आहे आता मी अजून काही सांगू का इथल्या डिसिप्लिनला भेटणार आणि मी पुढे बीडला जाणार अरेस्ट होणार उद्या. कोणी तुम्हाला अरेस्ट करायला आले नाहीत तुमचे कोणी मित्र किंवा सहकारी आलेत काय ते आलेत फोन आलेत ते मी सांगतो आता कोण कोण आलेत काय. बरं तुमचा जो 2 दिवसापासून तुम्ही व्हिडिओ व्हायरल करताय दिल्लीला होता दिल्लीला नेमकं कुठं होता काय दिल्लीला बघा त्याच्यावर मला बोलायचंय. दिल्लीला मी माझे व्हिडिओ मीच टाकलेत. साम टीव्हीने अशी बातमी दिली की कासल्यांचे नवे कारनामे समोर कासल्यांचे नवे कारनामे समोर ही चुकीची बातमी आहे. असं नाही मी गेलोय माझ्या पैशाने पिलोय माझ्या पैशाने पण म्हणजे काय परमिशन आहे पबला पब म्हणजे काय त्या ठिकाणी जाऊन डान्स करतोय लाल किल्ला पब सगळं केलं अश्लील काय कृत्य केले का राजकीय पुणे नेत्याची भेट घेतली मी 100 चॅनलची घेतली भेट आणि 100 चॅनलनी मुलाखत घेतली माझी अजून दाखवले नाही. आरुषी सिंह यांची आज मी 1 तास भेट घेतलेली. आरुषी सिंह काही दिवसापूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्री होते तर त्यांनी माझा प्रश्न ते उपस्थित करणार 1 तास आमची चर्चा झाली आज. तर बघू आता ते त्या वरच्या लेवलवरती म्हणजे त्याला काय म्हणतात आपल्या भारत लेवलवरती हा प्रश्न ईव्हीएमचा तुम्ही पण हाच प्रश्न उचला मित्रांनो. ईव्हीएम जवळ फक्त 3-4 प्रश्न ऐका नीट ऐकून घ्या की यांची ड्युटी काय होती ईव्हीएम जवळची ड्युटी का काढली यांना आराम का दिला रेस्ट का दिला आणि यांचं त्या दिवशीचं लोकेशन काय आणि यांच्या अकाउंटवर 10 लाख का जमा झाले बस सगळे उत्तर मिळतील. कॅश पकडली होती ती आणि ईव्हीएम पशी तुम्ही थांबायचं नाही स्वतः येतात का तुम्ही पैसे घेतले तुम्ही पैसे घेतले कुठे झाली कशी डील झाली होती एक परळीच्या राकेशचं ज्या ठिकाणी आहे ना सेंटर आहे ना त्याच्यावरती आमची राहण्याची सोय केली होती त्या ठिकाणी लोकेशन काढलं तरी मला असं बोलता येत नाही घ्यायचं ते करू नका माझा बीपी पुन्हा वाढतो. एक प्रश्न विचारा कुठं झाली कशी ज्या ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली होती त्या ठिकाणी ते आले होते. काय ठरलं होतं नेमकं तुमचं मला सांगितलं होतं कोण कोण होतं त्या तुम्हाला रिझर्व्ह ठेवेल तुम्ही फक्त शांत राहा. ज्याप्रमाणे तुम्ही पहिले कारवाई केली लोकसभेलाही तुम्ही कारवाई केली होती बोगस मतदान तुम्ही करू दिलेलं होतं लोकसभेला तर तुम्ही हे करू नका एवढं त्यांनी सांगितलं होतं. आमचे सचिन पानकर साहेब सुद्धा सचिन पानकर ते मला बोललेले पैसे आले तुमच्याकडे ते भेटतात तर ठेवा ओपन करू नका नाही तर तेही जातील आणि सस्पेंड व्हाल डिसमिस व्हाल. सचिन पानकर ऍडिशनल एसपी जे 4 वर्ष झाले एका ठिकाणी ठाण मांडू नये जे
वाल्मिक कराडचे हस्तक आहेत ऍडिशनल एसपी. बरं, तुम्ही आता त्यांच्यावर तुमचा आरोप आहे. हा, तिसरा माझ्या घरात आता एन्काउंटरचा पुरावा आपल्याला फक्त तुम्हाला जी माहिती आहे किंवा तुम्हाला जे सांगायचं. बघा बोगस एन्काउंटर काय असतो हे मी पहिले जनतेला समजावून सांगतो. तुम्हाला माहिती आहे. सांगितलं नको सांगू. हा, बोगस एन्काउंटर असा असतो, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सचिव, गृह सचिव हे पहिले वरून केंद्राकडून सिग्नल आल्यानंतर गुप्त बैठक होते, त्यानंतर ठरवतात. जसा अक्षय शिंदेचा झाला त्यानंतर 4-5 अधिकारी वरिष्ठ लेवलचे येतात आणि त्या म्हणजे स्थानिक पातळीवरचे 4-5 अधिकारी अंमलदार निवडतात आणि मग तो बोगस एन्काउंटर केला जातो. तसाच तीच ऑफर मला होती. पण त्या ऑफरचे असे पुरावे तुम्हाला भेटणार नाहीत, कारण शासन किंवा IPS IAS लोक खूप हुशार असतात. बंद दारात मला ऑर्डर बी अशी होती ना, म्हणजे ऑफर की तुम्ही डायरेक्ट जाऊन शूट करा नाही, तुम्ही त्यांच्या पाठीमागे रिव्हॉल्वर घेऊन 24 तास राहा आणि जर कुठे तुम्हाला चुकीचं वाटलं तर तुम्ही कारवाई करा. लक्षात आलं का? अशी ती ऑफर होती. तुमचा जेवढा पगार जेवढा होतो ना, एक तुमच्या आता माझी सर्व्हिस राहिली 25 वर्ष, जेवढा पगार आहे लमसम, तुमचा पगार होत असेल 15 करोड 10 करोड तर तुम्हाला 50 करोड आजच मिळेल लमसम. आणि पुन्हा इन्क्वायरी करतानाही आमचं सरकार राहील, त्याच्यातून तुम्हाला निर्दोष मुक्त आम्ही करू. जी घटना तुम्ही एन्काउंटरची कोण भेटलं, कधी भेटलं, कुठे चर्चा झाली, काय पहिल्यापासून तुम्ही सांगताय की एक अधिकारी भेटला होता IPS, तुम्ही पहिल्यापासून सांगितलं नाही, तर IPS मला स्टेशनरी भेटेल ना. तुम्ही आतापर्यंत हे तर करा, आपला अर्ज तर करा माहिती अधिकार, तुम्हाला स्टेशनरी भेटेल. कुठे स्टेशनरी? बीड पोलीस अधीक्षक यांना अर्ज करायचा, तुम्हाला ती नाव स्टेशन डायरी त्या दिवशीची मिळून जाईल. अधीक्षक कार्यालयात का पोलीस स्टेशन? अधीक्षक कार्यालय कंट्रोलची डायरी. तुम्हाला ज्यावेळेस दहा लाख हे सगळे अहो मला एक दिवस प्रश्न विचारला तर मला जुन्याला एसपीचं नाव आठवत नव्हतं. तर ते अधिकारी सगळे बाहेरचे असतात, IPS आणि IAS फार आपले म्हणजे पाटील जाधव असं आलं असतं तर लगेच सांगितलं असतं. तुमच्याकडे ऑफर आली एन्काउंटरची ना, ती कोणी आली, कितीदा चर्चा झाली, कुठे बैठक झाल्या, काय ते सांगा. ऑफर आली तुम्हाला? वाल्मिक कराड यांना अटक केल्यानंतर 4 दिवसातच हे आलेले अधिकारी. हा, त्यांचे लोकेशन भेटतील, नावं भेटतील, तुम्ही माहितीचा अर्ज तर टाका उद्या. जे तुमचे प्रतिनिधी असतील बीडला त्यांना टाका. आणि माझ्या घरात 4 लोक काल कोण घुसले, आवाज उचला ना, माझ्या घरात पुरवले आहेत. चोरी झाली, घरपोडी झाली माझ्या घरात. मी व्हिडिओ टाकलाय, तुम्ही बघा, व्हिडिओ टाकलाय मी सगळे. मुंबईत का तिकडे? आता तुम्ही गेल्यानंतर बघणार, मीडिया समोर माझं घर ओपन करणार, कारण मी आता तुमच्या समोर इथं अटक केली जाईल ना तुम्हाला आता बीडला गेल्यानंतर? जामीन होईल ना 2 महिन्याने, 4 महिन्याने, 6 महिन्याने, काय जामीन होणार नाही. अच्छा, पण तोपर्यंत राहील का ते? आता तुम्ही आवाज उठवला, जनतेने आवाज उठवला तर भेटेल तुम्हाला.